तर सर्वांना आलो आता महादेवाच्या सुरीच्या महादेवातली नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. मंदिराचं दर्शन वगैरे सगळं झालं. इथे झाड आहे, इथे थांबा तुम्हाला झाड दाखव. तर हे एक झाड आहे, हे या फुलाचं झाड आहे. मला या फुलाचं झाड आहे. आणि हे बघू शकता तुम्ही. ते या किड्यांचं नाव काय आहे बघा, सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये. कारण हे किडे जे आहेत ना मी खूप बघितले आहे आणि हे स्पेशली किडे पावसाळ्यातच येतात बघा. हे गोगलगाय आहे. माझं समज तर म्हणजे माझा भाऊ म्हणत आहे गोगलगाय आहे. माहीत नाही काय आहे, माझ्या पप्पांनाही माहीत नाही आहे. आणि स्पेशली पावसाळ्यात येतात. कमेंटमध्ये सांगा हे काय आहे. तर येथे मी आणि माझी मम्मी फुले हुडकत जात आहेत. जिथे फुले भेटले तिथे घ्यायची आहे तिथली फुले. कारण उद्या सोमवार आहे, श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे फुले तर लागणारच. तर हे बघा पायऱ्या किती भारी आहेत. येथे आम्हाला या फुलाचा झाड दिसला. आम्ही हे फुलं काढून घेत आहोत. सगळे फुलं आम्ही तोडलेलं आहोत आणि आता जात आहोत. आम्हाला ही ताई भेटली आणि हे असं बोलण्यामध्ये आम्हाला हे आमचे सोयरेच आहेत. तर तुम्ही हे बघू शकता. माझ्या पप्पांनी म्हणले हे झाड, हे लिंबाचं झाड जे आहे ना, लिंबोळीचं, हे 200 वर्षापासून पूर्वीचं झाड आहे म्हणे. बघा झाड किती मोठं आहे. तर इथे ही आंब्याची झाडाची बागच आहे. आम्हाला बेल पाहिजे होतं. मग या अशा बागमध्ये जंगलासारखं बाग कसलं भारी आहे ना. आणि मला इथे हा हापसा घटला. ट्राय करून हापसा इथे पाणी आहे की नाही. नाही आहे बहुतेक. जाऊ दे चला, हरपून जाईल आपण. तर ही बघा इथे केळीची झाड आहे आणि इथेच कुठेतरी बेलाचं झाड पण आहे. बघा ही केळीची झाड आहे. तर हे बघा इथे हे काजूचं झाड आहे. हे काजूचं झाड कोकणात पण असतं ना, आपल्या गावाकडे पण आहे. तर इथे फुलं कसली भारी आहेत बघा. ती भारी रंगीबेरंगी फुलं आहेत. असं बघितलं तर मन भरायसारखी फुलं आहेत. तर आम्हाला हे ताई बेल तोडण्यासाठी काही माणसांना बोलवले आणि ते तोडून देत आहेत आम्हाला. तर आजच्या ब्लॉगसाठी सर्वांना बाय.